श्री स्वामी समर्थ. येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या 9 स्वरूपांची पूजा करतो. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेला कोणत्या देवीच्या स्वरूपाची पूजा करतात, ती पूजा करण्याची वेळ काय, पूजा विधी काय, त्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा, त्या देवीचा मंत्र काय आहे, महत्त्व काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. तर नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीला समर्पित आहे आणि म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या देवीचं वर्णन पर्वताची कन्या म्हणून करण्यात आलं आहे. देवीचं नाव शिलापुत्री हे 2 संस्कृत शब्दांनी बनलेलं आहे. शील ज्याचा अर्थ खडक आणि पुत्री म्हणजेच मुलगी. शिलापुत्री म्हणजेच कोट्यावधी सूर्य आणि चंद्राप्रमाणेच सकारात्मकता, आनंद, प्रकाश पसरवण्यासाठी ओळखली जाते. जेव्हा देवी सतीनं हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला, तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्थातच कपाळावर अर्धचंद्र हा स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचं वाहन आहे, म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही संबोधले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचं पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता सांगितली जाते. या देवीला पांढरा रंग प्रिय आहे. हिमालय कन्या असल्यामुळं शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा आपल्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांनी करायची आहे. तसेच तिला पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करणं हे शुभ मानलं गेलं आहे. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तुम्ही खडीसाखर, दूध, पांढऱ्या रंगाची खीर, पांढऱ्या रंगाची मिठाई अशा प्रकारे देवीला मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता. शैलपुत्री देवीचं वाहन हे गाय आहे, त्यामुळं त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करणं हे शुभ मानलं जातं. तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करू शकता. आता पहिल्या माळेचा देवीचा मंत्र काय आहे ते आपण पाहून घेऊया. शैलपुत्री देवीचा बीजमंत्र आहे, या देवी सर्वे भूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मी तुम्हाला मंत्र पुन्हा एकदा उच्चारून दाखवते. या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा शैलपुत्री देवीचा बीजमंत्र आहे. हा तुम्ही उच्चारू शकता किंवा आणखी एक शैलपुत्री देवीचा मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम शैलपुत्री देवे नमः. पुन्हा एकदा मी मंत्र उच्चारते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम शैलपुत्री देवी नमः. तर या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा उच्चार करून देवीची पूजा करू शकता. नवरात्रीच्या उत्सवाच्या म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या तुम्हाला खूप मंगलमय शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.